काय आता यूट्यूब, इंस्टाग्राम, FB असा काही प्रकार नव्हताच. ज्यावेळेला आम्ही ॲक्टिंग करायला लागलो ना, त्यावेळी बालनाट्य, मग एकांकिका, मग कुठे प्रायोगिक नाटक मिळालं तर मिळालं. नंतर मग व्यावसायिक आणि नंतर मग सिनेमा असा प्रवास होता. म्हणजे त्या काळात कामंही खूप कमी होती. मीडियाही खूप कमी होता. आता मीडियामध्ये असंख्य चॅनल्स आले आहेत. नेटवर कामं सुरू झालेली आहेत. वेबसिरीज सुरू झालेल्या आहेत. कलाकारांना खूप वाव आहे, पण तितकी कामं म्हणजे करणारे कलाकार तेवढे सक्षम आहेत का? इंस्टाग्रामवर कोणी येतं आणि कोणी कंबर हलवतं, कमरेखालचे विनोद करतात, आचरट-पाचरट जोक करतात. ते ॲक्टिंग झाली का? आता भाषा राहिली आहे का शुद्ध? पूर्वी न आणि न वर किती जोर दिला जात होता शिबिरांमध्ये शिकवताना. आताची पोरं सर्रास कोल्हापुरी भाषा होते सिरियलमध्ये, मालवणी भाषा येते. ह्याचा अर्थ ते चुकीचं दाखवते असं नाही. पण हल्लीचा कल हा नॅचरल, नैसर्गिक. जे डिरेक्टर वगैरे त्यांना नॅचरल काम लागतं. आमच्या वेळेला लाऊड होतं. म्हणजे आम्ही ज्यावेळेला वस्त्रांमध्ये काम करायचो त्यावेळेला अगं कुलटे, सटवे, चांदावणी, गर्विष्ठे, आज तुझा गर्वहरण करून तुझं वस्त्रहरण करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. असं हे हे लाऊड होतं. किंवा हॅमलेटमध्ये मी आहे लुसियानस, दुष्ट विचार, शिवशिवणारे हात, चालीम विष आणि बिनचूक वेळ, याचा हा वामकुक्षीचा प्रहर, काही माझ्यावर कोणाची नजर, हे विषारी द्रव्या माझ्या माझ्या कृष्ण. इतकं इतकं ते लाऊड अभिनय होता. खोट्या आवाजात डायलॉग बोलले जायचे. आवाजात म्हणजे पोटातून आवाज काढणं, बोलणं. आता एकदम सगळं माध्यमच बदललं गेलं आहे. आता जसे आहोत तसंच आपण कॅमेऱ्यासमोर जाणं, त्याचं बोलणं. त्यामुळे हल्लीच्या पिढीशी मॅच करताना थोडासा वेळ जातो. पण जेव्हा नाटकात काम करतो ना, तेव्हा या टाळ्या, शिट्ट्या, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि तो कलाकार म्हणून मला एवढा वाहवत गेला की मी नोकरीधंदा सगळं सोडून ह्या नाटकधंद्याच्याच मागे लागलो. आज वयाची 40 उलटून गेले, पण काहीच नाही आर्थिक प्रगती झाली, नाही कौटुंबिक झाली. असा प्रवास सुरूच आहे. पण एनिवे चाललंय. शेवटी उमेद पे दुनिया कायम आहे तसाच प्रकार आहे. माझेही प्रयत्न सुरूच राहणार, नो डाऊट. पण एक ना एक दिवस मी नक्कीच स्टार बनेन, हा अजूनही मला आत्मविश्वास आहे. कारण लक्षात ठेवा, हे ऑनलाईन सगळं जाईल, पण नाटक नाटक हे कायम जिवंत राहणार. लाईव्ह कला ही लोकांना कधीही बघायला आवडते. लाईव्ह कलेचा प्रेक्षक हा कायम राहणार. तुमचा इन्स्टा येऊ दे की त्याच्या आधी फिन्स्टा येऊ दे, थिएटर म्हणणार नाही. आणि थिएटर आर्टिस्ट हाच खरा आर्टिस्ट आहे. कारण त्याला कॅरेक्टर डेव्हलप कसं करणं, कॅरेक्टरशी त्याची नाडी काय, नस काय, हे त्याला पटकन कळतं. स्क्रिप्ट वाचल्या ते कॅरेक्टर काय आहे, त्या कॅरेक्टरमध्ये घुसणं कसं असतं, हे थिएटर ॲक्टरलाच जमतं. त्यामुळे थिएटर ही नाटक जी कला आहे ना, ती कधी मरू शकत नाही. दॅट्स इट.